वेळ, पैसा, बुद्धी, श्रम आणि कौशल्य या 5 गोष्टी आम्हाला आमच्या समाजासाठी दान करता आल्या नाही. ज्याला पाची देता येते तो नंबर 1 चा कार्यकर्ता. या 5 गोष्टी दान करत असेल तो नंबर 1 चा कार्यकर्ता. ज्याला या समाजासाठी 5 पैकी 4 गोष्टी दान करता येईल नंबर 2 चा कार्यकर्ता. ज्याला 3 करता येईल तो 3 नंबरचा कार्यकर्ता. आणि 5ही नंबरचा करत असेल तो 1 नंबरचा कार्यकर्ता. म्हणून कार्यकर्ता कोणाला म्हणायचं? आज कार्यकर्त्याची व्याख्या अत्यंत वाईट झालेली आहे. तर या शब्दाला बदनाम केलेला आहे. मला साहेब सांगतात लोकांना शब्दाला कसं बदनाम केले जाते. कार्यकर्ता हा शब्द समाजावर बदनाम झालेला आहे. कार्यकर्ता या शब्दाला मान सन्मान मिळून द्यायचा असेल तर 5 गोष्टी जो दान करते समाजासाठी त्याला आम्ही कार्यकर्ता म्हणलं पाहिजे. अन्यथा तो कार्यकर्ता होऊ शकत नाही. बरोबर आहे. एखाद्या संघटनेचा सदस्य असू शकतो तो कार्यकर्ता होऊ शकत नाही 5 गोष्टी जर दान करत नसेल तर. म्हणून दान करणारी हा 5 गोष्टी दान करणारी माणसं आपल्या समाजामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. जाता जाता एक शेवटचं मी सांगतो मित्रांनो की या ठिकाणी बाहेर एक कोटेशन लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तिथं सुद्धा एक कोटेशन लिहिलेलं आहे. हा जो शिकलेला समाज आहे आमच्यावर, शिकलेल्या समाजाची खूप मोठी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर दिलेली आहे. बाबासाहेबांच्या काळात सुद्धा बाबासाहेबांसोबत काही लोक होते. ते बाबासाहेब आले की बाबासाहेबांनी पुढे पुढे करायचे. बाबासाहेब खूप लक्षात येतात बाबासाहेबांना. मुंबईमध्ये बोलावलं. बाबासाहेब त्या ठिकाणी गेले आणि बाबासाहेबांनी सांगितलं तुम्ही माझा वाढदिवस साजरा करू नका, मला देव बनवू नका, मला देव बनवू नका, माझा वाढदिवस साजरा करू नका, पण मी सांगितलेलं काम तुम्ही केलं पाहिजे. नंबर 1 ला प्राधान्य मी या गोष्टीला देतो की जे मी सांगितलेलं काम आहे ते तुम्ही काम करा. मी जे काम तुम्हाला सांगितले नाही ते काम करू नका. परंतु आमचा समाज मात्र आजही बाबासाहेबांनी सांगितलेलं काम करण्यामध्ये 100% खरा उतरलेला नाहीये. बाबासाहेबांनी म्हटलंय की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. मैं समझता था कि ये पढ़ लिख कर अपने समाज की सेवा करेंगे, मगर मेरे इर्द गिर्द जो क्लर्क और चपरासी की भीड़ लगी है वे अपना ही पेट पालने में मशगूल है, तो समाज को क्या दे सके. कोटेशन बाहेर लिहिलेलं आहे. म्हणून मित्रांनो शिकलेला माणसाची जबाबदारी आहे आमची. कारण आमच्या जवळ 4 पैसे आहेत. आम्ही गाडीत पेट्रोल टाकून आमच्या समाजापर्यंत जाऊ शकतो. सांगायची गरज नाही. आम्हाला आमच्या वस्तीकडे जाऊन आमच्या लोकांना जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना खरा विचार, फुल्यांचा विचार, बाबासाहेबांचा विचार, शाहूंचा विचार, बिरसा मुंडाचा विचार, संध्या मामांचा विचार, आमच्या क्रांतिकारकाचा विचार आम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. जर वेळ निघून गेली तर ही वेळ निघून गेली तर आमच्या हातामध्ये काही राहणार नाही. वेळ आमच्यासाठी अत्यंत कमी आहे. कमी वेळामध्ये आम्हाला जास्त रन काढायचे, आउट न होता जास्त रन काढायचे आहे. आम्हाला हे रन काढण्यासाठी माननीय मळाई साहेबांच्या नेतृत्वामध्ये बिरसा क्रांती दल नावाचं संघटन उभं केलं आहे. आपण या ठिकाणी मला ऐकून घेतलं, अत्यंत शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. काही उद्दिष्ट सांगितलेलं आहे. ते उद्दिष्ट ते जर आपण स्वतः अंगीकारले तर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये तर कमी पडतील आणि सोबत आपल्या संघटनेत सुद्धा हे उद्दिष्ट आपल्याला कमी पडतील. तर पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतो माननीय आवड करायचं त्यांनी आम्हाला खूप मोठा या ठिकाणी भाषण केलं.